कृष्ण स्नेह किचन मराठीमध्ये आपलं खूप खूप स्वागत आहे। आज आपण बनवणार आहोत कुठलंही वाटण न करता भरली तोंडल्यांची भाजी। चला तर मग रेसिपी पाहूया। भरली तोंडली बनवण्यासाठी मी पाव किलो तोंडली घेतलेली आहेत। तोंडली स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची आहे। तोंडल्यांचा मागचा पुढचा भाग कट करून अशा प्रकारे तोंडल्यांना कट करून घ्यायचं आहे। आपण जसं वांग कट करतो अगदी तशीच तोंडली मी कट करून घेतलेली आहेत। गॅसवर एक कढई तापत ठेवायची आहे। कढईमध्ये घालायचं आहे 1 चमचा तेल। तेल व्यवस्थित गरम झालं की त्यामध्ये 1 छोटा चमचा मोहरी घालायची आहे। 1 छोटा चमचा जिरे घालायचं आहे। चिमूटभर हिंग घालायचं आहे। जिरी मोहरी हिंग छान तडतडल्यानंतर 1 बारीक कट केलेला कांदा घालायचा आहे। कढीपत्त्याची पाने घालायची आहेत। कांद्याला छान गुलाबी रंग येईपर्यंत परतवून घ्यायचा आहे। कांदा छान गुलाबी रंगाचा होईपर्यंत परतलेला आहे। आता यामध्ये घालूया 1 चमचा आलं लसणाची पेस्ट। आलं लसणाच्या पेस्टला देखील तेलावरती परतवून घ्यायचं आहे। त्यानंतर यामध्ये घालायची आहेत कट करून घेतलेली तोंडली। चवीनुसार 1 छोटा चमचा मीठ घालायचं आहे। तोंडल्यांना 2 मिनिटं तेलावरती छान परतवून घ्यायचं आहे। तोंडली 2 मिनिटं परतली की यावरती झाकण ठेवायचं आहे आणि 3 मिनिटं तोंडल्यांना वाफवून घ्यायचं आहे। तुम्ही तोंडली फ्राय करून देखील घेऊ शकता, पण कमी तेलकट बनवायचं असेल तर ही पद्धत तुम्ही वापरू शकता। 3 मिनिटांनंतर झाकण काढायचं आहे। तोंडली छान तेलामध्ये वाफवली गेली आहेत। आता एकदा व्यवस्थित हलवून घ्यायचं आहे आणि यामध्ये आता आपण सुखे मसाले घालून घेऊया। छोटा पाव चमचा हळदी पावडर घालायची आहे। 1 चमचा लाल मिरची पावडर घालायची आहे। 1 चमचा सब्जी मसाला घालायचा आहे आणि 1 चमचा धना पावडर घालायची आहे। सर्व मसाल्यांना तेलामध्ये व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे। मसाले मिनिटभर तेलामध्ये परतलेले आहेत। आता यामध्ये घालायचा आहे भाजलेल्या शेंगदाण्याचा बारीक दळलेला 3 चमचे कूट। शेंगदाण्याच्या कूटाचं प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार थोडंसं कमी जास्त देखील करू शकता आणि शेंगदाण्याच्या कूटाला देखील भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। शेंगदाण्याचा कूट भाजीमध्ये व्यवस्थित मिक्स झालेला आहे। आता यामध्ये घालायचं आहे 1 ग्लास पाणी। त्यानंतर भाजी व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। भाजीला उकळी यायला लागलेली आहे। आता यामध्ये अर्धा चमचा कस्तुरी मेथी घालूया। कस्तुरी मेथी घातल्यानंतर भाजीला पुन्हा एकदा व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। गॅसची फ्लेम आपल्याला मीडियम ठेवायची आहे आणि यावर झाकण ठेवून मीडियम आचेवरती 7 मिनिटं भाजीला शिजवून घ्यायचं आहे। 7 मिनिटं झालेली आहेत। आता झाकण काढूया। तुम्ही बघू शकता किती छान भाजी आपली बनलेली आहे। तोंडली देखील व्यवस्थित शिजलेली आहेत। आता यामध्ये घालायचं आहे पाव चमचा गरम मसाला। गरम मसाल्याला व्यवस्थित भाजीमध्ये मिक्स करून घ्यायचं आहे। शेवटी गरम मसाला घातला की गरम मसाल्याचा छान फ्लेवर भाजीमध्ये राहतो। भाजी व्यवस्थित मिक्स करून घेतलेली आहे। आता गॅस बंद करायचा आहे आणि भाजीमध्ये कट केलेली कोथिंबीर घालून घ्यायची आहे।
ही भाजी अतिशय झटपट होते. सकाळच्या गडबडीमध्ये कुठलंही वाटण न करता तुम्ही डब्यासाठी ही भाजी बनवू शकता. भाजीला आता एका डिशमध्ये आपण सर्व करूया. तुम्ही बघू शकता किती चमचमीत आपली भरली तोंडली बनून तयार झालेली आहेत. ही चवीला देखील खूप छान लागतात. रेसिपी आवडल्यास लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्यू.